श्री स्वामी समर्थ. थांबा, कुंभ राशीच्या लोकांनो, होळी झाली. आता अगदी लगेच तुमच्या जीवनात असा मोठा बदल होणार आहे जो तुमचे नशीब 180 डिग्रीने फिरवू शकतो. पण एक छोटी चूक केलीत तर ही सुवर्ण संधी हातातून जाऊ शकते. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलेली एक खास गोष्ट तुमच्या आयुष्याचा गेमच बदलू शकते. आणि जर तुम्हाला देवगुरूंची कृपा हवी असेल तर आत्ता कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, जय देवगुरू. पाहूया तुमच्यात किती जण तयार आहेत हा मोठा यू-टर्न स्वीकारायला. कोणतेही ध्येय माणसाच्या संघर्षापेक्षा मोठे नसते. हारला तोच आहे जो लढला नाही. हो मित्रांनो, नमस्कार. मी आपली ॲस्ट्रोलॉजर तुमच्या सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल ज्योतिष केंद्रमध्ये मनापासून स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सर्व कुशल मंगल असाल. देवगुरूंची कृपा तुमच्यावर सदैव राहो. मित्रांनो, जसे की आज तुम्ही थंबनेलवर पाहिले आहे आणि टायटलमध्येही आम्ही लिहिले आहे की कुंभ राशीच्या लोकांनो, होळीच्या लगेच नंतर तुमचा खूप मोठा यू-टर्न होणार आहे. हो, अशा प्रकारे होळीनंतर तुमचा मोठा यू-टर्न होईल. आज या व्हिडिओमध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमची चंद्र राशी माहीत नसेल तरीही काही हरकत नाही. तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या नाव राशीनुसार किंवा लग्नानुसार देखील पाहू शकता. परंतु कमेंट बॉक्समध्ये खऱ्या श्रद्धे आणि भावनेने जय देवगुरू नक्की लिहा. आणि जर आमची सांगण्याची पद्धत तुम्हाला समजली आणि आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. बघा मित्रांनो, सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना होळीच्या या पावन सणाच्या खूप खूप शुभेच्छा. ही होळी तुमच्या जीवनात आनंदाचे नवनवीन रंग भरो हीच भगवंताकडे प्रार्थना आहे. तुम्ही स्वस्थ राहा, घर परिवारात सर्व काही कुशल मंगल राहो आणि तुम्हाला मोठी प्रगती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मित्रांनो, काय घडत आहे? सर्वात आधी समजून घ्या की ही होळी तुमच्या जीवनात आनंदाचे नवीन रंग उधळणार आहे. हो, अगदी होळीच्या लगेच नंतर तुमचा मोठा यू-टर्न कसा होईल? तर समजून घ्या की 2 ग्रह असे आहेत जे तुमच्यासाठी आनंदाची भेट घेऊन येत आहेत. हो, सर्वात आधी सांगू इच्छिते की पहिले ग्रह असतील शुक्र, जे आता काय झाले आहेत? शुक्र कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करत आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की शुक्र मीन राशीत उच्च असतात आणि उच्चाचा ग्रह खूप चांगले फळ देतो. याचा काय परिणाम मिळेल यावरही चर्चा करूया. पहिला बदल तर हा आहे, शुक्र कुठे आहेत? ते प्रथम स्थानात आहेत, जे आता प्रथम स्थानातून द्वितीय भावात प्रवेश करत आहेत, मीन राशीत. तर काय रिझल्ट मिळेल हे आपण जाणून घेऊया. दुसरा एक मोठा बदल होळीच्या लगेच नंतर होत आहे. तो होत आहे गुरु ग्रहाबाबत. गुरु सध्या कुठे बसले आहेत? ते मिथुन राशीत बसलेले आहेत आणि वक्री चालत आहेत. कसे चालत आहेत? वक्री. हेच गुरु 11 मार्च 2026 रोजी मार्गी होतील. मार्गी चाल चालतील, म्हणजेच सरळ चाल चालतील आणि शुभ फळं द्यायला सुरुवात करतील, चांगला प्रभाव द्यायला सुरुवात करतील. थांबा, कुंभ राशीच्या लोकांनो, इथपर्यंत जर तुम्ही ऐकत असाल तर समजा की नशीब तुमच्या बाजूने वळायला सुरुवात झाली आहे. आता पुढे जे सांगणार आहे ते तुमच्यासाठी सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकते, विशेषतः धन, करिअर आणि नातेसंबंधाबाबत. म्हणून एक काम करा, व्हिडिओला आत्ता लाईक करा, कारण तुमचा एक लाईक आम्हाला ऊर्जा देतो आणि तुमच्या राशीचे आणखी गुपित उघड करण्याची प्रेरणा देतो. आणि जर तुम्हाला वाटत असेल की 2026 हे तुमचे वर्ष आहे तर कमेंटमध्ये लिहा, आता माझी बारी आली. चला आता जाणून घेऊया सर्वात मोठा लाभ. गुरूंचा काय प्रभाव पडेल? म्हणजेच गुरु आणि शुक्र मिळून तुम्हाला अशी एक संधी, ऑपॉर्च्युनिटी देत आहेत, ती जाणून घेऊया. दोन्ही ग्रह तुम्हाला खूप चांगले निकाल देणारे आहेत. काय काय लाभ होऊ शकतात? चला जाणून घेऊया. मित्रांनो, जी ग्रह परिस्थिती बनलेली आहे ती ग्रह गोचरावर आधारित ग्रहांची वर्तमान स्थिती दर्शविते. म्हणजेच ब्रह्मांडात यावेळी कोणता ग्रह कसा आहे आणि कुठे विराजमान आहे, याला ग्रहांचे गोचर म्हटले जाते. आणि गोचराचे जे विश्लेषण असते ते सामान्य मानले जाते आणि याचा 10 ते 15% प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येतो. कारण प्रत्येक व्यक्तीचे भाग्य वेगळे असते, प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या असतात, प्रत्येकाचे कर्म वेगळे असते. म्हणजेच हे एक सामान्य विश्लेषण मानले जाते.
तर दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली वेगळी असते आणि तिचा प्रभाव आपल्या जीवनावर 90 ते 95% दिसून येतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात समस्या जास्त चालल्या आहेत, तर कोणत्याही चांगल्या ज्योतिषाकडून तुमच्या स्वतःच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण नक्की करून घ्या आणि पूर्ण विश्लेषण करून घ्या. ज्यांच्याकडूनही तुम्हाला करायचे आहे, पूर्ण विश्लेषण करून घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमच्या कुंडलीत कोणता ग्रह खराब आहे, ज्यामुळे समस्या येत आहेत. बघा मित्रांनो, काय घडत आहे. सर्वात आधी शुक्राला जाणून घेऊया की उच्च होऊन धनस्थानात ते तुम्हाला काय लाभ देतील. शुक्र धनस्थानात आले आहेत. धनस्थानातील शुक्र सर्वात आधी तर तुम्हाला एक मोठा लाभ देऊ शकतात. मोठा धनलाभ तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या उत्पन्नात वाढ होईल, इन्कम वाढेल. सोबतच अचानक तुम्हाला मोठा लाभ मिळू शकतो, मोठे पैसे मिळू शकतात, चांगला नफा होऊ शकतो. त्याचबरोबर तुमचे अडकलेले पैसे, जे तुम्ही कोणाला तरी उधार दिले होते आणि ते अडकले होते, ते पैसे तुम्ही तुमच्या समजुतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल. तुमचे कौटुंबिक संबंध खूप मजबूत होतील. एक सुखद आयुष्य पाहायला मिळेल. शुक्र कुठे बसले आहेत? दुसऱ्या हाऊसमध्ये. जर तुम्ही एक्सपोर्टर असाल, म्हणजेच माल बाहेर पाठवत असाल किंवा इम्पोर्ट करत असाल, ट्रेडिंग करत असाल, कोणताही व्यवसाय करत असाल, बिझनेस करत असाल, व्यापार करत असाल, तर एक मोठी संधी तुम्हाला मिळू शकते. तुमचे कापडाशी संबंधित काम असेल, गारमेंटशी संबंधित काम असेल, मग तो बिझनेस असो, तुम्ही होलसेलर असाल किंवा रिटेलर असाल किंवा एक्सपोर्ट इम्पोर्ट करत असाल किंवा प्रोडक्शन करत असाल किंवा गारमेंटमध्ये जॉब करत असाल, तर एक मोठी संधी मिळेल. तुम्ही ॲक्टर असाल, ॲक्ट्रेस असाल, कलाकार असाल किंवा आर्टशी जोडलेले असाल, आर्टिस्ट असाल, सिंगर असाल, गायक असाल किंवा कदाचित गीतकार, फिल्मकार असाल, संगीताशी जोडलेले असाल, नृत्याशी जोडलेले असाल, तर एक मोठी संधी मिळेल. एक खूप मोठा रस्ता उघडताना दिसेल. जिथे कुंभ राशीचे लोक खूप कष्टाळू असतात, प्रामाणिक असतात आणि व्यवस्थित असतात. मेहनती तर खूप असतात, पण तुमच्या मेहनतीचे क्रेडिट तुम्हाला मिळत नाही. आणि बराच काळ झाला आहे, 5 ते 6 वर्षाचा जो काळ गेला आहे, तो वेदनादायी राहिला आहे. म्हणतात ना, ज्याची जळते त्याचंच त्याला कळते. लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत. लोक फक्त तुम्ही यशस्वी झाल्यानंतर पाहतात की हां, संघर्ष केला आहे. जेव्हा यश मिळते तेव्हाच संघर्षाची चर्चा होते. यश मिळाले नाही तर तुम्ही कितीही मेहनत करत राहा, तुमची मेहनत कोणीही पाहणारे नाही. तुम्ही लोकांना सपोर्ट करत राहिलात, लोकांची साथ दिलीत, फक्त लोकांना देत राहायचे, तन, मन, धन, सर्व प्रकारे तुम्ही लोकांची साथ दिली आहे. हे तुम्ही करून पाहिले असेल. रिझल्ट काय मिळाला? तुमच्या आपल्यांची देखील साथ मिळाली नाही आणि तुम्ही शून्यावर येऊन उभे राहिलात, झिरोवर. ही तुमची वेळ आहे. इथून तुमची सुरुवात आहे. कारण प्रत्येक व्यक्ती तोच पुढे गेला आहे ज्याने हा शून्याचा प्रवास पूर्ण केला आहे, ज्याने हे सर्व पाहिले आहे. तुम्ही जमिनीवर आला आहात. इथून रस्ता कसा मिळेल हे समजत नाहीये आणि हेच तुमच्यासाठी एक मोठी ऑपॉर्च्युनिटी निर्माण करत आहेत. कोण? शुक्र आणि गुरु मिळून एक उंची गाठण्याची वेळ आता आली आहे. पण आता या उंचीवर चालताना तुम्हाला थांबायचे नाहीये. तुमचे ध्येय कोणत्याही परिस्थितीत प्राप्त करायचे आहे. भलेही या वाईट काळाने तुम्हाला काही दिले नसेल, पण शिकवण तर दिली आहे. वाईट काळाने खूप काही शिकवले आहे. प्रत्येक चेहरा तुमच्या समोर आला आहे. खऱ्या खोट्या चेहऱ्यांची ओळख झाली आहे. कोण तुमचे आपले आहे आणि कोण नाही, याचा लाभ तुम्ही आपल्या अनुभवातून घ्याल. शुक्र दुसऱ्या घरात बसले आहेत. 8व्या घरावर 7वी दृष्टी जात आहे. इथून 1, 2, 3, 4, 5, 6, 7 क्षबस्व जिथे बसले आहेत तिथून 7वी दृष्टी 8व्या घरावर आहे. 8व्या घरातील शुक्राच्या 7व्या दृष्टीमुळे अचानक अडकलेले पैसे निघतील. उधार दिलेले पैसे परत मिळतील. तुमच्या सासरच्या बाजूने तुम्हाला एखादी संधी मिळेल. मोठी संधी मिळू शकते. एखादा मोठा चान्स मिळू शकतो. सासरकडून एखादी भेट मिळू शकते. जिथे तुम्हाला रोखले गेले होते, काही करू दिले जात नव्हते, तुमच्या मार्गात अडथळे येत होते, ते अडथळे संपतील. सासरचे सहकार्य मिळेल. सोबतच शुक्र तुमचे 4थ्या घराचे म्हणजेच 4th हाऊसचे स्वामी बनतात. 4थ्या भावाचे स्वामी म्हणजेच प्रॉपर्टीशी संबंधित तुमची कामे रखडलेली आहेत, अडकलेली आहेत, डील होत नाहीये. मग तुम्ही प्रॉपर्टी डीलर असाल किंवा रिअल एस्टेटमध्ये असाल किंवा स्वतःची प्रॉपर्टी विकू इच्छित असाल, घर बांधू इच्छित असाल, पण अडथळे येत आहेत, तर त्या सर्व बाधा संपतील.
प्रॉपर्टीशी संबंधित सर्व कामे मार्गी लागताना दिसतील. तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर वादविवाद होता किंवा तुमच्या स्वतःच्या प्रॉपर्टीवर जो वाद चालू होता त्या गोष्टी तुमच्या बाजूने लागताना दिसतील. राजकीय मुद्द्यांमध्ये यश मिळेल. राजकीय लोकांशी तुमचे संबंध उत्तम होतील आणि उच्च पदाधिकाऱ्यांचे सहकार्य मिळताना दिसेल. लोकप्रियता वाढेल. सोबतच तुमचे मन खूप शांत राहील. एक सुखद आयुष्य पाहायला मिळेल. नकारात्मकता संपेल आणि पॉझिटिव्ह एनर्जी सोबत हिंमत वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल. हे समजून घ्या की शुक्र तुमचे भाग्यस्वामी बनून धनस्थानात आहेत. आता तर तुमच्या भाग्यात लिहिले गेले आहे की मोठा लाभ, मोठी संधी, जीवन बदलण्याची एक संधी शुक्र तुम्हाला देत आहेत. हो, जॉबमध्ये प्रगतीचा योग आहे. प्रमोशन मिळू शकते. सोबतच एका चांगल्या नोकरीचा योग बनलेला आहे. जर तुम्ही जॉब बदलू इच्छित असाल तर एक मोठी संधी मिळू शकते. कुंभ राशीच्या लोकांनो, बघा, गुरु जसे मार्गी होतील ते 5व्या घरात बसले आहेत. जर तुम्ही एखादा इंटरव्ह्यू दिला असेल आणि त्याचा रिझल्ट होळीच्या लगेच नंतर येणार असेल तर ती तुमच्यासाठी मोठी संधी असू शकते. किंवा एखादी परीक्षा तुम्ही दिली असेल, त्याचा निकाल होळीनंतर येणार असेल तर तो तुमच्यासाठी पॉझिटिव्ह असेल. सोबतच एखादी परीक्षा किंवा इंटरव्ह्यू होळीनंतर येणार असेल तर ही संधी आहे तुमच्याकडे. तयारी वाढवा, फोकस करा. हो, लक्ष द्या, कारण वेळ प्रत्येकाची बदलते आणि वेळ आल्यावरच बदलते. संधी प्रत्येकाला मिळते, चान्स सर्वांना मिळतो. फक्त त्या संधीला तुम्हाला ओळखावे लागेल की हां, संधी मिळाली आहे आणि तिला जाऊ द्यायचे नाहीये. वारंवार संधी प्रत्येकाला मिळत नाही. यावेळी तुम्हाला मिळत आहे. तुम्ही त्या संधीचे सोने कसे करता, त्या संधीचा लाभ कसा उठवता हे तुमच्यावर अवलंबून असेल. आणि तुम्ही तर कुंभ राशीचे आहात. तुम्ही ते नक्कीच कराल. ज्या गोष्टीचा तुम्ही ध्यास घेता ती तुम्ही पूर्ण करताच. आताही ध्यास घ्या आणि कामाला लागा. 5व्या घरात गुरु म्हणजेच तुमच्या जीवनात अशी एक व्यक्ती येईल जी तुम्हाला समजून घेईल, तुमच्यासाठी सपोर्टिव्ह राहील, तुमची जिंदगीच बदलून टाकेल, तुमच्या स्वप्नांना पूर्ण करेल, तुमच्यासाठी खंबीरपणे उभी राहील, साथ देईल, प्रेम करेल, विश्वास ठेवेल. गुरु कुठे बसले आहेत? 5व्या घरात. तुमच्या मुलांच्या विवाहाचे योग बनले आहेत. तुमच्या मुलांचे लग्न होऊ शकते. चांगला जोडीदार मिळण्याचे योग बनलेले आहेत. सोबतच तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित आणि त्यांच्या करिअरशी संबंधित मोठी आनंदाची बातमी मिळताना दिसेल. जर तुम्ही शिक्षणाशी, एज्युकेशनशी जोडलेले असाल तर शिक्षणात मोठी संधी मिळू शकते, मोठी प्रसिद्धी मिळू शकते, मोठा लाभ मिळू शकते, स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळेल. सोबतच विवाहाचे शुभयोग बनले आहेत. चांगल्या जोडीदाराची साथ तुम्हाला मिळताना दिसेल. लग्नात जे अडथळे येत होते ते संपतील. तुमचे लव्ह रिलेशन मॅरेज लाईफमध्ये बदलताना दिसतील. लग्नातील अडचणी संपतील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक आयुष्य खूप प्रमाणात सुखमय राहील. जिथे खूप जास्त टेन्शन चालले आहे, अंडरस्टँडिंग होत नाहीये, गैरसमज झाले आहेत किंवा तिसरी व्यक्ती मध्ये आली आहे, घटस्फोटापर्यंत परिस्थिती आली आहे, त्यातून तुम्ही बाहेर पडाल. आणि हे समजून घ्या की तुमचा जोडीदार तुम्हाला सपोर्ट करायला सुरुवात करेल, तुमची साथ देईल, सोबतच तुम्हाला समजून घेईल. तुमच्या प्रेमाला, तुमच्या भावनांना समजून घेताना दिसतील. दोघे एकमेकांच्या भावना समजून घेऊन संवाद साधून नाती सुधाराल. सोबतच हे समजून घ्या की तुमच्या प्रॉपर्टीवर एखादा वाद होता तर त्या गोष्टी ठीक होतील. कर्ज कमी होईल. बिझनेसशी संबंधित तुम्हाला खूप मोठी ग्रोथ पाहायला मिळू शकते. शुक्राचे लाभ सांगितले. आता गुरूंचे लाभ जाणून घ्या की गुरूंची 5वी दृष्टी भाग्यस्थानावर जात आहे. जिथे तुम्ही मेहनतीवर मेहनत करत होतात पण नशिबाची साथ मिळत नव्हती, तिथे आता नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. म्हणजेच हे समजा की जर यावेळी तुम्ही 70% मेहनत केली तर 30% आधीच नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. धार्मिक प्रवृत्ती प्रबळ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यात एखादे मोठे पद मिळू शकते, मोठी प्रतिष्ठा मिळू शकते. हरवलेला मान सन्मान परत येईल. गुरूंची 7वी दृष्टी कुठे जाईल? बघा, 11व्या घरावर. तुमच्या कित्येक वर्षांच्या रखडलेल्या स्वप्नांना पूर्ण करण्याची वेळ आली आहे. उत्पन्नात वाढ होईल. उत्पन्नाची साधने वाढतील. एकाच नाही तर अनेक ठिकाणाहून धनप्राप्तीचा योग बनत आहे. बघा, गुरूंची 9वी दृष्टी प्रथम भावावर, म्हणजेच आपल्या ज्ञानाचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकाल. सोबतच तुमची निर्णय घेण्याची क्षमता वाढताना दिसेल. तुमच्याकडून घेतला गेलेला प्रत्येक निर्णय योग्य ठरेल. योग्य वेळी योग्य निर्णय घ्याल. गुरु तुमच्या धनस्थानाचे स्वामी बनतात, जे 5व्या घरात आहेत. तुमच्या मुलांच्या बाजूने तुम्हाला लाभ होऊ शकतो. मुलांच्या नोकरीचा योग बनतो. संतती प्राप्तीचा योग बनतो. तुमचे कर्ज कमी होत जाईल. कर्जातून सुटका मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा खूप चांगले राहील. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेळ प्रत्येकाची बदलते, पण जो तयार असतो
त्याचाच काळ चमकतो. होळीच्या नंतर येणारी ही संधी साधारण नाही, ही तुमच्या आयुष्याची दिशा बदलणारी वेळ आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा बदल तुमच्या जीवनात यावा, तर आत्ता कमेंटमध्ये लिहा, माझा सुवर्ण काळ सुरू झाला आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर कुंभ राशीच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमच्या जीवनातील आणखी एक गुपित उघड करणार आहे. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव.